नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. पुण्यातल्या एका जाहीर कार्यक्रमात सध्या शरद पवार संवाद साधताय. थेट जाऊया त्या कार्यक्रमात. माझी सगळ्यांची जबाबदारी आणि आनंदाची गोष्ट ही आहे की तितक्याच जिद्दीनं त्यांना या सगळ्या कामामध्ये सावित्रीबाईंनी साथ दिलेली होती. स्त्रियांच्या शिक्षणाच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. समाजाने अवहेलना केली तरीसुद्धा त्याची चिंता कधी त्यांनी बाळगली नाही आणि त्यांनी साक्षरता प्रसाराच्या संबंधीचं काम कधी सोडलं नाही. अजून विचार कधी सोडला नाही. कधी कधी मला गंमत वाटते की किती पुढचा विचार या सगळ्या व्यक्तिमत्वांनी केलेला होता. अगदी साधी गोष्ट एक सांगतो, अत्यंत महत्त्वाची आहे. ज्योतिबा फुल्यांचं निधन झालं आणि निधन झाल्याच्या नंतर अंत्यविधी सुरू झाला. अंत्यविधीला ज्योतिबा फुल्यांनी ज्याला दत्तक घेतला होता तो यशवंतरावाचा मुलगा, तो उच्च कुटुंबातला होता आणि यशवंताला घेऊन सावित्रीबाई पुढं आल्या अंत्ययात्रेला आणि आपल्याकडं काय त्याला म्हणतात, गाडगं धरतात, शिंगाडी धरतात, ती त्यांनी यशवंताच्या हातात दिली. पण समाजाने भावकीला ते आवडलं नाही. त्यांनी सांगितलं हे करून चालणार नाही. सावित्रीबाई थांबल्या नाही. त्यांनी ते शंकर आपल्या हातात घेतलं आणि यशवंताला बरोबर घेऊन अंत्यविधीला त्या ठिकाणी त्या गेल्या. आणि स्त्रीसुद्धा हे करू शकते, अग्नी द्यायचा अधिकार सुद्धा स्त्रीला आहे, हे त्या निमित्तानं समाजाला दाखवायचं काम त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी केलेलं होतं. आणि म्हणून हे जोडपं सवन समाजाला दिशा देण्याच्या संबंधीचं काम करणारा अशा प्रकारचं देश होय. आज पुन्हा एकदा एक प्रतिगामी विचार हा प्रस्तुत करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. मगाशी भुजबळ साहेबांनी मनुवादाचा विचार मांडला. आणि आता बघत पुढची एक महत्त्वाची बातमी या क्षणाची. सिंचन घोटाळ्याचा तपास आता ईडी करणार आहे. अँटी करप्शन ब्युरोकडून आता ईडी आता यापुढे प्रतिज्ञापत्र ताब्यात घेणार असून यापुढचा तपास जो आहे तो आता ईडी करणार आहे. एक महत्त्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतोय. सिंचन घोटाळ्याचा तपास आता यापुढे ईडी करणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत येतेय. अँटी करप्शन ब्युरोकडून प्रतिज्ञापत्र आता ईडी ताब्यात घेणार असून पुढचा तपास ईडी मार्फत होणार आहे. तर सिंचन घोटाळ्याचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत असून या संदर्भात अधिवेशनावर देखील त्याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता असून आपण अनेकांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहे नेते मंडळींच्या. आणि या संदर्भात विवेक गुप्ता आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत. विवेकजी, एकूणच आपण हा जर आता प्रकार पाहिला, ईडी तपास करणार आहे सिंचन घोटाळ्याचा, एकूणच काय तपशील आपल्याकडे? बिल्कुल एक आपने देखी अभी आज ही महाराष्ट्र के जो एंटी करप्शन ब्यूरो है उसने साफ तौर पर बता दिया कि जो पूरा इरिगेशन स्कैम था उसमें कहीं ना कहीं जितने भी दस्तावेज साइन किए गए थे उसमें अजीत पवार के साइन किए गए थे. आपको बताना चाहेंगे ये पूरा इरिगेशन स्कैम 2005 का है, जब अजीत पवार महाराष्ट्र के WRD यानी कि वाटर रिसोर्स डेवलपमेंट के मंत्री थे. तो उसी समय इस इरिगेशन स्कैम का पूरा घपला हुआ था और शुरुआती जांच में ये पूरी जांच है वो महाराष्ट्र के एंटी करप्शन ब्यूरो कर रही थी. लेकिन अब एंटी करप्शन ब्यूरो ने जो दस्तावेज मिले हैं और जो कागजात मिले हैं उसमें कहीं ना कहीं अजीत पवार का रोल अब सीधे तौर पर सामने आ रहा है. उसके बाद ही इसमें अब ईडी भी इन्वॉल्व हो गई है. ईडी के सूत्रों का मानना है कि जो भी दस्तावेज एंटी करप्शन ब्यूरो को मिले हैं उसको वो एफिडेविट के कोर्ट के द्वारा लेगी और इस पूरे मामले में जो करप्शन के चार्जेस है वो एंटी करप्शन ब्यूरो जांच करेगी. लेकिन इस पूरे मामले में जो मनी ट्रेल है यानी कि जो पैसा कहाँ से आया और किस तरीके से बाहर गया गया और कहाँ का इन्वेस्ट किया गया है, इसकी जांच ईडी करेगी. नक्कीच, धन्यवाद विवेकजी या माहितीसाठी. तर एकूणच आता आपण पाहतो ACB कडून प्रतिज्ञापत्र ईडी ताब्यात घेणार असून आता पुढचा तपास ईडी मार्फत केला जाणार आहे. तर सिंचन घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ACBला योग्य ते सहकार्य करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच चौकशीला सामोरं जाण्यास मी तयार असून माझी भूमिका मी विधिमंडळात मांडणार असल्याचं सांगत माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं देखील ते म्हणाले. तर या प्रतिज्ञापत्रात ACBच्या प्रतिज्ञापत्रात नेमके अजित पवारांवर काय आरोप करण्यात आलेले आहेत ते आपण पाहूया. तांत्रिक मंजुरीशिवाय प्रकल्पांच्या निविदांची जाहिरात काढल्याचा आरोप अजित पवारांवरती आहे. त्याचसोबत अपात्र कंत्राटदारांना निविदा देण्यात आल्या असल्याचं देखील याच्यात म्हटलंय. निविदा मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला.
2015 ते 2018 मधल्या निविदा कमी खर्चाच्या होत्या. 2014 पूर्वीच्या निविदांचा खर्च अधिक होता. सिंचन प्रकल्पांचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं देखील या प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आलंय. तर या प्रकल्पाला उशीर झाल्यानं खर्चात वाढ झाल्याचं म्हटलंय. सिंचन घोटाळ्या प्रकरणी 24 FIR दाखल करण्यात आलेले आहेत. सरकारच्या हिताविरोधात कामांचं वाटप करण्यात आल्याचं देखील यामध्ये म्हटलंय. तर प्रतिवादी नंबर 7 सर्व कागदपत्र वर्क ऑर्डरसाठी जबाबदार. प्रतिवादी नंबर आपण पाहतोय अजित पवार हे नियम धाब्यावर बसवण्यासाठी जबाबदार असल्याचं ACBच्या या प्रतिज्ञापत्रात म्हणण्यात आलंय. त्यामुळे सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार असल्याचं हे प्रतिज्ञापत्र सांगतं. यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिल्या ते आपण बघूयात. मुळामध्ये ACBच्या प्रतिज्ञापत्रामध्ये कुठेही माननीय अजित पवारांचा दोषी ठेवलेलं नाही. कोर्टाला ज्या PIL मध्ये जे प्रश्न विचारले त्याच्यात कोर्टाने जे प्रश्न उपस्थित केले तपास यंत्रणेकडून या बाबतीमध्ये त्याचं उत्तर गेलं, ते शपथपत्रात गेलंय, DGनी दिलंय आणि त्यामध्ये रिस्पॉन्डंट नंबर 7 म्हणजे अजित पवार यांनी कुठल्या अधिकारामध्ये काम केलं. तर जो बिझनेस ऑफ रूल महाराष्ट्राच्या मंत्र्याला नियम 10 आणि 14 अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामध्ये त्यांनी ते काम केलेलं आहे. कुठल्याही सचिवांनी जे सुचवलं ते ओव्हर रूल करून कुणाला फायदा पोहोचवण्यासाठी माननीय अजित पवारांनी कुठेही कसल्याही प्रकारची सही केलेली नाही किंवा नियम 10चा आणि 14चं उल्लंघन कुठेही झालेलं नाही. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ह्या अशा प्रकारचं जे आहे ॲफिडेव्हिट करण्यात आलेला आहे. त्याचा अर्थ तोच आहे की निवडणुकीच्या वेळेला त्रास द्यायचा. भाजपला सगळ्यात भीती राष्ट्रवादीची वाटते. राष्ट्रवादीला बदनाम करण्याची ही मोहीम सरकारने घेतलेली आहे. अजितदादांच्या नावाने शंख फोडण्याचं काम चालू आहे. आज मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा आग्रह विधानसभेत टोकाची भूमिका घेऊन अजितदादांनी घेतला. या सगळ्याच बाबतीत चिडून जाऊन सरकारने ही कृती केलेली आहे असं आमचं मत आहे. मला खात्री आहे राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातली जनता यातून योग्य तो बोध घेतील आणि भाजप आणि शिवसेनेच्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही त्याची मला खात्री आहे. तर अजित पवारांवर काँग्रेसमध्येच 2 भूमिका असल्याचं बघायला मिळतंय. राधाकृष्ण विखे पाटलांनी बचावात्मक भूमिका घेतली आहे तर पृथ्वीराज चव्हाणांकडून या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला आहे. सरकार सूडबुद्धीने कसं वागतंय त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. गेले 4 वर्ष सरकार या सगळ्या विषयाबद्दल सातत्यानं काहीतरी विधानं करत आहे आणि मागचे काही 2-3 जर प्रघात 2-3 उदाहरणं पाहिली तर प्रत्येक वेळी अधिवेशनाच्या तोंडावर अशा प्रकारचं काहीतरी मला वाटतं प्रकरण पुढं करून सत्तापक्ष विरोधकांच्या आरोपाला सामोरे जाऊ शकत नाही. सरकारचं अपयश आम्ही सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न करतो. कुठंतरी त्याला बगल द्यायचा प्रयत्न करत आहे. सर नेमकी कारण की आपण तत्कालीन मुख्यमंत्री होता त्यावेळेस त्याच्या हद्दीचे होते. न्यायालयीन प्रक्रिया भाग आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची देखील काही वेळापूर्वी प्रतिक्रिया आली आहे. काय प्रतिक्रिया दिली त्यांनी बघूयात. आम्ही जर भाजपच्या मदतीला गेलो असतो आणि आमचं जर भाजपशी संधान असतं तर अजित पवारांवरती आज त्यांनी हा म्हणजे गुन्हा नाही पण अजित पवारांबाबत या अफवा पसरवल्या नसत्या. आता आव्हाड साहेब या सगळ्यामध्ये अफवा तुम्ही म्हणताय मात्र अँटी करप्शन ब्युरोनं प्रतिज्ञापत्रक हायकोर्टामध्ये दाखल केलेलं आहे. अफवा नाही म्हणजे त्यांनी जे ॲफिडेव्हिट सादर केलंय माझ्या तोंड एखादा शब्दाचा लगेच तोच शब्द पकडून कृपया घेण्याचा प्रयत्न करू नका. पण आव्हाड साहेब तुम्ही पण जबाबदार नेते आहात. तुम्ही पण अफवा असा शब्द वापरला त्यामुळेच मला प्रश्न विचारावा लागला. अहो पण मी माझ्या तोंडातनं चुकून गेला असं सांगतोय तरी परत तुम्ही अगदी ठीक आहे. आता तुमची मागणी काय असणार आहे विधिमंडळामध्ये? अहवालावर ठाम असणार का? असं आहे की आता अजून तर मी तुमच्याच चॅनलवर आहे. मला अजून आतमध्ये जायचं. आतमध्ये गेल्यावर काय होतं ते बघतो. अगदी भूमिका काय आहे तुमची आव्हाड साहेब? आपण बघितलं जितेंद्र आव्हाड निघून गेलेले आहेत. त्यांनी उत्तर दिलेलं नाही.